आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाल तुमाने, आमदार सुधाकरराव कोळे, कृष्णाजी खोपडे, नागो गणार, विकास कुंभारे, माझे मित्र अशोकराव मानकर, या फोरमचे प्रमुख अविनाशजी आणि विशेषतः त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, सर्वप्रथम मी अविनाशचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपल्या देशामध्ये नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे बनणं ही देशाची गरज आहे आणि आज देशामध्ये खूप क्षमता आहे की आपण निश्चितपणे लाखो लोकांना रोजगार देऊ शकतो. इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च हे शब्द सातत्याने आपल्या कानावर येत आहेत आणि विशेषतः ज्या लोकांनी हिम्मत करून या क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं आहे त्यांच्याकरता समृद्धता आणि संपन्नता प्राप्त तर झालीच आहे, पण त्याही पेक्षा त्यांनी समाजातल्या अनेक लोकांना रोजगार देण्याचं देखील काम केलेलं आहे. आणि म्हणून ही उद्योजकता आणि उद्यमशीलता, एंटरप्रेन्योरशिप वाढावी याकरता समाजामध्ये वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि हे वातावरण निश्चितपणे अविनाश ठाकरेंनी ज्या प्रकारे आजचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्यापासून अनेक लोकांना निश्चित रूपाने प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. ज्या लोकांनी यशस्वीपणे हे काम केलेलं आहे त्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नाही आहे, तर ही जी सक्सेस स्टोरी आहे ते इतर लोकांनी देखील त्याच्यावर विचार करावा आणि काम करावं म्हणून निश्चितपणे याचा उपयोग आहे. मी नेहमी एक गोष्ट आग्रहाने सांगत असतो की आजच्या काळामध्ये ज्याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान, त्याच्याबरोबर इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च या सगळ्यांना आपण नॉलेज म्हणतो आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि मला विश्वास आहे की ही जी उद्यमशीलता आहे, ही जी विकासाची विजन आहे, नवीन नवीन उद्योग सुरू करण्याच्या बाबतीमध्ये हा जो पुढाकार आहे हा समाजाला संपन्नता प्राप्त करून देईल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांना रोजगार प्राप्त करून देईल. आजच्या काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप संभावना आहे, ॲग्रिकल्चरमध्येही संभावना आहे. जसं समर्थ रामदासांनी सांगितलं की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे. त्यामुळे ज्यांची सक्सेस स्टोरी आपण या ठिकाणी केली त्यांनी शून्यातून काम सुरू केलं आणि पाहता पाहता त्या क्षेत्रात त्यांनी प्रथम क्रमांकाचं स्थान कमावलं. आणि म्हणून आज जे काही वातावरण या महात्मा फुले इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्सच्या रूपाने सुरू झालं हे निश्चितपणे या समाजाच्या भविष्याच्या दिशेला, विकासाला एक दिशा देणार आहे. अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स तयार केलं आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात दलित समाजातल्या युवकांनी इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की फार मोठा ग्रुप आहे की जो आता याच्यामध्ये चांगलं काम करतोय आणि ज्यांनी हजारो लाखो तरुणांना रोजगार दिलेला आहे. आज आपल्या देशामध्ये संधी आहे, या संधीचा फायदा घेण्याकरता निश्चितपणे क्षमतावान लोक जर पुढे आले तर ते नक्कीच काम करू शकतात. मी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतो आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आता आमच्या सरकारला अजून 2 वर्ष पूर्ण व्हायची आहे आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये 1.5 लाख करोडची कामं, रस्त्याची कामं आम्ही सुरू केलेली आहे. आणि आता आमच्यासमोर प्रश्न आहे की आमच्यासमोर कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. त्यामुळे परवा मीटिंग घेऊन जसं क्लासमध्ये 20च मुलं आणि मुलं कमी आहे तर जे नापास झाले आहेत त्यांना प्रमोट करा, तसं मी सांगितलं की टेक्निकल आणि फायनान्शियल प्री क्वालिफिकेशन बदलवून त्याच्यानंतरच्या 4 लेअर त्यांना ग्रेडेशन द्या म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्टर मिळतील. मी नॉर्थ ईस्टमध्ये पण तिथल्या लोकांना काम द्यायला असंच ग्रेडेशन द्या. एवढी कामं आहे की मला पुढच्या 2 वर्षात 5 लाख कोटीची कामं करायची आहेत. आणि आमच्या पोर्टच्या क्षेत्रामध्ये हे वर्ष असं आहे, काम करतात आपल्याकडे. आम्हाला या वर्षात 12 मेजर पोर्ट आणि